नमस्कार बाळांनो, सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. कारण सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही चांगलंच काम केलेलं आहे. काहींना थोडेफार कमी आहेत, काहींचे खूप चांगले मार्क्स आहेत. सर्वांना ऍडमिशन मिळतं. आता ऍडमिशन कसं मिळणार आहे, काय गोष्टी असतात हे आम्ही सांगतो, एक्सप्लेन करतो. कारण काय झालंय माहितीये का, मला 1000 पेक्षा जास्ती ना मेसेजेस पडलेत. आता काल रात्री तर मला पहाटे सकाळी 4:30-5 वाजले झोपायला, का रात्रभर मेसेज होते आणि खूप थोडेसे टेन्स मेसेज असायचे मुलांचे. कारण ज्या मुलांना कमी पडलेत ना त्यांना टेन्शन आहे. आणि आता वेगळाच कन्सेप्ट, की जे विद्यार्थी बाहेर चौकशी करतायत मला ऍडमिशन मिळेल की नाही मिळेल किंवा काय, तर त्यांना पहिली गोष्ट सांगतो की त्यांना पहिला भीती घातली जाणार की तुमचे मार्क्स कमी आहेत, ऍडमिशन मिळणार नाही. मग ती भीती कुणाकडून घातली जाते? कॉलेजांकडून, काउन्सिलर कडून. का? त्यांना काही ना काहीतरी खपवायचं आहे. आता कॉलेजेस काय म्हणतात, तुझे मार्क्स कमी आहेत बा, पहिला आमच्या इथं प्रोव्हिजनल ऍडमिशन करून घे. जर तुला दुसरीकडे कुठं मिळालं नाही किंवा आमचं कॉलेज मिळालं नाही तर आम्ही तुला मॅनेजमेंट सीट देतो किंवा तुला आमच्या राहिलेल्या सीट देतो, ही फिक्स करतात कॉलेजेस. ह्यामध्ये सगळ्यात पहिला सांगतो, जे चांगलं कॉलेज असतंय ना ते दारात पण उभा करून घेत नाही कोणाला. मग कोण पण असू दे, तुमचे मार्क्स चांगले असतील तरीही ते तुम्हाला विचारत नाहीत. का? कारण त्यांचं कॉलेज चांगलं आहे, त्यांची मेरिट चांगली लागणार ते भरणार आहे. तुम्हाला कोण थांबवतील? ज्या कॉलेजला कोण जात नाही, ऍडमिशन सीट मोकळ्याच पडतात ते. आणि काउन्सिलर पण काय करतायत, सगळेच नाही आहेत पण बऱ्यापैकी आज कंडिशन तशी आहे. जसं कॉलेजांनी कमिशन दिलंय, काउन्सिलरला दिलंय, गल्ली बोळात काउन्सिलर आहेत, सगळीकडे चाललंय. सगळे खराब आहेत असं नाही म्हणत आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात हे चाललंय. मग काउन्सिलर भीती घालणार की बाबा हे ऍडमिशन, तुझे मार्क्स कमी आहेत, ऍडमिशन मिळणार नाही, हे वगैरे सांगणार आहेत. मग तू आमचं काउन्सिलिंग घे, आम्ही तुला गाईड करतो. आधीच मुलांना कमी मार्क्स पडलेत, विद्यार्थी आणि पालक पूर्ण भीती त्यांच्या मनात बसलेलीच, ऍडमिशन होणार नाही. मग काउन्सिलिंग घेऊया, हे मदत करतील. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो, ऍडमिशन मिळणार नाही असं शक्यच नाही. तुम्हाला ऍडमिशन फिक्स मिळतंय. कसं मिळतंय हे मी पुढे सांगतो, ठीक आहे. अगोदर आमचं क्वालिफिकेशन, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे, तरी पण काय म्हणतात माहितीये का, आम्ही जे सांगायला लागलोय ते कशावरनं, आम्हाला काय येतंय की नाही. एकच मिनिटात. माझं संदीप घाटगे, माझं एमटेक थर्मोडायनामिक्स आहे, बी मेकॅनिकल आहे. 10 वेळा गेट क्वालिफाय एक्झाम केले. गेट क्वालिफाय एक्झाम इंजिनिअरिंगच्या मुलांना विचारा की बाबा JEE एक्झाम घेतात IIT, तिथंच गेट, तेच IIT गेटच्या एक्झाम घेतात. माझं NIT ऍडमिशन होतं, VJTI मुंबई, वालचंद, सांगली. MPSC ह्याच्या अगोदर मी टाकत नव्हतो ना. आता थोडंसं काय आहे की विद्यार्थ्यांना असं पण वाटतं की बाबा MPSC मध्ये जाता येते का नाही. माझी 18वी रँक लागलेली, इंजिनिअरिंग मधून मी दिलेल्या होत्या. तुम्ही इंजिनिअरिंग करून पण MPSCच्या खूप चांगल्या पोस्ट आहे, तिथं जाऊ शकताय. त्याच्यासाठी टाकून दिलं मी की बाबा जाता येतंय की नाही. कारण बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्ही MPSC करणार आहे, मग ते इंजिनिअरिंगच्या कसं असतं काय असतं त्याच्यासाठी सांगतोय. प्रतीक सर एमटेक मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि मेकॅट्रॉनिक्स त्यांचं स्पेशलायझेशन होतं. बीटेक केलेलं आहे त्यांनी, गेट क्वालिफाय आहेत, NIT सुरतकल मधून पास आउट आहेत. NIT सुरतकल कर्नाटका, NIT म्हणलं जाते. त्यामुळे आमच्या दोघांचं एक ठीकठाक एज्युकेशन आहे. आणि प्रतीक सर तर बरेच वर्ष ARC सेंटर, म्हणजे इंजिनिअरिंगचं जे सेंटर असतं ना, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे, त्याचे इन्चार्ज म्हणून पण काम केलेत. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. सो हे का सांगतोय की ऍडमिशन प्रोसेस मध्ये आम्ही स्वतः होतो आणि कशा पद्धतीने आज कामं चाललेत हे पण माहिती आहे. त्यामुळे एवढा विश्वास ठेवा, सांगतोय तुम्हाला. इथं फसवणं वगैरे काही नाही आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री देतोय आम्ही. त्यामुळे तुमच्याकडनं आम्ही काय पैसे घ्यायला लागलोय किंवा तुम्हाला आम्ही कुठला कोर्स विकायला लागलोय असं काही नाहीये. तुम्हाला वाटलं तर ते फ्री आहे, घेणं असेल तर घ्या. सगळ्या कॉलेजांची लिस्ट विथ कास्ट वाईज देतोय, कट ऑफ. मग तुम्हाला मेरिट लिस्ट काउन्सिलिंग साठी पाहिजे असेल, आम्ही तर बनवून देणारच आहे, तरी पण तुम्ही स्वतः बनवू शकता की तुम्हाला कुठले कुठले कॉलेज मिळू शकतात. ती मेरिट लिस्ट तुम्हाला उद्या सकाळी मिळतेच. काय झालंय विद्यार्थ्यांना की आजपर्यंत मार्क्स नव्हते त्यामुळे मी मेरिट लिस्ट दिली नव्हती. आता फक्त मेरिट लिस्ट पूर्ण राज्याची देणार का? नाही. तुम्ही समजा 5 कॉलेजेस टॉपची पाहिजेत, म्हणाल की तुम्ही COEP, VJTI, वालचंद, PICT किंवा सरदार पटेल, ही 5 कॉलेजेस टाकली. सर आम्हाला जर ही नाही मिळाली तर आम्ही आमच्या जिल्ह्यात घेणार आहे. मग मी काय करतोय, तुम्हाला जिल्हा वाईज पण कॉलेजांच्या कट ऑफ देतोय. म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची कट ऑफ, इंजिनिअरिंगची प्लस फार्मसीची दोघांची पण सांगतोय मी. जिल्हा वाईज देणार, पूर्ण राज्याची देणार. तुम्हाला जसं पाहिजे ती कॉलेज तुमच्या कट ऑफ नुसार टाका. कास्ट नुसार पण देतोय. ओके. हा, काही वेळा काय असतं, NT 1, 2, 3 वगैरे असतं ना, ते एकत्र मी बनवलेले असतात, त्या आपण डिस्कस करू. त्यामुळे तुमचं ऍडमिशन होणार. आता म्हणणार की तू सांगालायस विषय, कसा काय विश्वास ठेवायचा तुझा, तू काय पण सांगत असशील. मी विथ डेटा देतोय, कधी व्हिडिओ टाइमपास म्हणून बनवत नाही, सगळा डेटा समोर मांडलेला असतो मी. ओके. आता इथे पाहूया काय आहे की ऍडमिशन कसं भेटणार. हे हा सगळ्यांना डाऊट आहे की माझे मार्क्स कमी आहेत. का सांगतोय, आता भीतीचं वातावरण एवढं पसरवलं जाईल ना
एक जगाचा नियम आहे, पहिला भीती घालायची आणि नंतर औषध विकायचं. मग तसंच आहे ना आता. पहिला तुम्हाला भीतीच घालली जाणार, तुमचे मार्क्स इतके कमी आहेत की मिळणार नाही ऍडमिशन, हे ते, मग आमच्याकडे प्रोव्हिजनल करा, आमचा कोर्स घ्या, हे घ्या. मी म्हणत नाही सगळे लोक चुकीचं करतायत, पण बऱ्यापैकी सध्या कंडिशन तशी चालली. कुणावर विश्वास ठेवायचा कुणावर नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे. कारण मागच्या वर्षी तर आमच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजांना काय सांगत होते कॉलेजवाले, आमच्या इथे घ्या तुम्हाला IAS करतो, IPS करतो, IES करतो, काय पण थापा मारतात. का ऍडमिशन घ्यावं, लहान मुलं आहेत 18-1 वर्षांची. ब्रँच वगैरे सिलेक्शनचे व्हिडिओ मी नंतर बनवतोय. ऑलरेडी मेन ब्रँचेस 5-6 आहेत, त्याचे व्हिडिओ बनवलेत, ते पाहून घ्या. प्लेलिस्ट आहे बघा इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दल, तिथं फार्मसीचे व्हिडिओ आता मी रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे आतापासून तुम्हाला देतोय फार्मसीचे पण. ओके, ऍडमिशन कसं भेटणार हा डाऊट आहे ना. की फर्स्ट, महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी कॉलेजेस किती होती? 334, म्हणजे 334. ह्या वर्षी काही कॉलेजेस वाढतील, सीट पण वाढतील, पण एक्झॅक्ट नाही आहे. ऍडमिशन प्रोसेसचे म्हणजे आता नियम पण बदललेत. पण जोपर्यंत सीईटी सेल कडून सर्क्युलर येत नाही, आपण व्हिडिओ बनवत नाही. का? की आपल्याला डॉक्युमेंटरी पाहिजे. विनाकारण काहीतरी सांगायचं, समजा सेम रूल आले नाहीत, काहीतरी मागं पुढे एखादा झाला, तर तो व्हिडिओ बघून बरेच विद्यार्थी काय म्हणतील, हा सरने सांगितले हे नियम होते तेच असतील. नाही आहे. जोपर्यंत सर्क्युलर येत नाही, आपल्याकडे डॉक्युमेंटरी प्रूफ नसते, तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवत नाही. कारण का? विनाकारण बनवण्यात विनाकारण मुलं कन्फ्युज होतील. ठीक आहे. हा, तुम्हाला हा डेटा कुठे मिळेल, काउन्सिलिंगच्या लिस्ट कुठे मिळतील, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आहे, ते जॉईन करा, तिथं सगळे अपडेट असतो. व्हॉट्सअप चॅनलवर मी नेहमी ऍक्टिव्ह असतो. ओके. आणि लास्ट इयरच्या सीट इंजिनिअरिंगच्या किती होत्या? 1,57,914, म्हणजे 1,57,900, म्हणजे 1,58,000 सीट होत्या. ह्या वर्षी सीट वाढतील. ज्यावेळी सीट मॅट्रिक्स येईल, डेटा येईल, त्यावेळी पाहूया आपण काय होणार आहे. सिमिलरली फार्मसीची कॉलेजेस किती? 515, आणि सीट किती आहेत? 42,122, म्हणजे 42,000 सीट होत्या. आता ह्यामध्ये पण कॉलेजेस वाढतील किंवा सीट वाढतील, ज्यावेळी येतील त्यावेळी आपण पाहू. फक्त हे मागच्या वर्षीचं आहे. ज्यावेळी एक्झॅक्ट डेटा येणार त्यावेळी आपण व्हिडिओ बनवून सांगतो. मग तुम्ही म्हणणार सर इंजिनिअरिंगचं घ्या, इंजिनिअरिंगला 4.5 लाख मुलांनी तर फॉर्म भरलाय सीईटीला, म्हणजे मुलं बसलेत आणि जागा तरी 1,57,000 आहेत, मग ते कसं काय होणार आमचं ऍडमिशन? सांगतो ना बा नो, की नेमकं कसं असतं की ह्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय, याचा अर्थ असा आहे का ही सगळीच इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहेत? तुम्ही म्हणा 3 लाख तरी येतील की. मी विथ डेटा देतो तुम्हाला. मागच्या वर्षी सीट किती होत्या? 1,57,914. ठीक आहे. तर इथं पहिली प्रूफ आहे, जर मागच्या वर्षी सीट होत्या 1,57,000, मागच्या वर्षी 4,25,000च्या आसपास मुलांनी फॉर्म भरलेले. ठीक आहे, इतकी मुलं होती, 4,25,000. तर त्यातल्या इंजिनिअरिंगला ऍडमिशन किती जणांनी घेतलं बघा. घेण्यासाठी फॉर्म भरले, रजिस्ट्रेशन घेतलं म्हणत नाही मी. इथं नंबर आहे बघा, 1,79,631, म्हणजे 1,80,000 मुलं पकडा. म्हणजे मुलं बसलेली 4.25 लाख सीईटीला मॅथ्सच्या. मुलांनी रजिस्ट्रेशन केलं किती? 1,80,000 पकडा. सीट आहेत किती? 1,57,000, 1,57,000, म्हणजे 20-22,000 विद्यार्थ्यांनी जास्ती आहेत. म्हणजे ही सगळी ऍडमिशन घेणार नाही आहेत, फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे, फ्री असतंय, करून टाकलेलं असतं. म्हणजे जेवढ्या जागा आहेत तेवढ्या, त्याच्यापेक्षा थोड्याशा जास्ती मुलांनी काय केलं? रजिस्ट्रेशन केलं. सिमिलरली फार्मसीच्या 42,000 सीट होत्या, इथे बघा रजिस्ट्रेशन किती आहे? 47,804, म्हणजे फार्मसीच्या 42,000 जागा होत्या आणि फार्मसीला ऍडमिशन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं 47,000, म्हणजे इथं ऑलमोस्ट फक्त 5,000 विद्यार्थ्यांनी जास्त केले. आता ही काय थोडी सगळीकडे ऍडमिशन घेणार आहेत का? काही विद्यार्थ्यांनी दोन्ही सीईटी दिलेल्या असतात, काही विद्यार्थी दोन्हीकडे फॉर्म भरतात, म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशनला पण भरतात, फार्मसीला पण भरतात. ज्या पद्धतीने दोन्ही सीईटी देणार आहेत, म्हणजे जितक्या सीट आहेत ना तितकीच मुलं जवळपास ऍडमिशन प्रोसेसला चालल्यात. सगळी ऍडमिशन घेणार नाही आहेत, हे क्लिअर सांगतोय तुम्हाला. म्हणजे पाहायचं झालं ना, हायेस्ट ऍडमिशन मागच्या वर्षी झाली महाराष्ट्रात, इंजिनिअरिंग असू दे, फार्मसी पण असू दे. इंजिनिअरिंगला तर हायेस्ट झाली, कारण काय? मुलींना फ्री शिक्षण दिलं गेलं. आणि मुलींना सांगतो, ह्या सगळ्या कॉलेजांमध्ये ह्या 334 आणि ह्या 515 फार्मसी, ह्यात सरकारी कॉलेज आली, खासगी कॉलेज आली, सगळ्या कॉलेजांमध्ये मुलींना फ्री शिक्षण आहे. एकच अट आहे की तुमचं उत्पन्न 8 लाखांच्या खाली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ईडब्ल्यूएस, ईबीसी, बाकीच्या एसबीसी, ओबीसी, सगळ्या कास्ट,
मुलींचं ज्या उत्पन्न 8 लाखांच्या खाली आहे त्या सगळ्या मुलींना फ्री शिक्षण आहे. फ्री शिक्षण म्हणजे ट्युशन फी जवळपास 90% असतं. हा, काही कॉलेजांनी आता एक डेव्हलपमेंट फी खूप वाढवले, पण ते सोडा. पण मराठा असाल तर सारथी तिथं सगळं तुम्हाला माफ करतं. सारथी सारख्या स्कॉलरशिप कुठंच नाहीये. ते नंतर डिस्कस करू. म्हणजे काय सांगतोय, इथे जेवढ्या सीट आहेत तितकी तुम्हाला मुलंही मिळत नाही आहेत. म्हणजे मागच्या वर्षी इंजिनिअरिंगच्या बऱ्याच जागा मोकळ्या राहिल्या, फार्मसीच्या तर ढीगभर राहतात. त्यामुळं काही झालं तर इंजिनिअरिंगच्या सीट भरत नाहीत, आणि सीट जर भरत नसतील तर मग जागा संपतील कशा हो? मग आता तुम्ही काय म्हणणार माहितीये का, अहो सर मग असल्या बकवास कॉलेजला जाऊन इंजिनिअरिंग करून काय फायदा हो, माझे मार्क्स कमी आहेत. बानो, जर तुम्हाला मार्क्स कमी आहेत तर कॉलेज पण त्याच ओरिएंटेड पडणार. मग ते सोडून तुमच्याकडे दुसरं ऑप्शन काय करणार आहे? तुम्ही बीएससी करणार आहात का बीए करणार आहे, बीकॉम करणार आहे, बीसीए करणार आहे? ह्या सगळ्या कोर्सेस पेक्षा इंजिनिअरिंग एक वे अहेडचा वरतीच आहे, चांगल्या लेवलला. फार्मसी पण ह्यात चांगल्या लेवलला जात आहे. मग हे दोन चांगले कोर्सेस आहेत ना. मार्क्स कमी आहेत, कॉलेज ठीक आहे, आता मार्क्स नुसारच मिळणार. हा, आणखीन एक घोळ चालेल. काउन्सिलर काय फसवतात की आमच्याकडचं काउन्सिलिंग घ्या, आम्ही तुम्हाला तुमच्या मार्कांपेक्षा चांगलं कॉलेज मिळवून देतो. शक्य आहे का ते? 50% अहो एवढे फसवतात. 70-75% मुलांना म्हणतात सीओपी मिळवून देतो, आणि नंतर म्हणतात नाही नाही हे मिळेल ते मिळेल. असं नसतं. तुमच्या जे मार्क्स आहेत त्या मेरिटनच ऍडमिशन होणार. स्पॉट राऊंडला घोळ होतो मॅनेजमेंटमध्ये, पण स्पॉट राऊंडचं ह्या वर्षी काही क्लिअर नाही आहे. येऊ देत, नियम पाहूया. असं होत नाही. हा, एका दुसऱ्या पर्सेंटाईल मागं पुढं करतो का? पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड व्हायचा, ह्या वर्षी चौथ्या राऊंडला चालेल. त्या राऊंड नुसार कसं पर्सेंटाईल असतं, काय असतं, याचे आपण व्हिडिओ बनवू. कोण तर तुम्हाला सांगत असेल तुम्हाला 80% पडलेत आणि मी 95 मिळवून देतो, चुकीचं आहे. मेरिटनं तर ते मिळत नाही बघा. हा, ह्या वर्षीच्या मेरिट काय लागतात ते पाहूया ना नंतर. तुम्हाला मी सगळ्या राऊंडचे कट ऑफ देतोय. पहिला राऊंड असेल, दुसरा असेल, तिसरा असेल. आता मागच्या वर्षीचे पहिल्या राऊंडचे दिले, त्याच्यावरून आपल्याला थोडाफार अंदाज येतोय की आपल्याला कुठलं कॉलेज मिळेल. ओके, त्यामुळे कोण सांगतंय काय करतंय हे सांग विचारच करणं. मार्क कमी पडलेत इंजिनिअरिंग करू नको सांगणारी मापाडी संघटना आहे. ते तुम्हाला करू नको म्हणणार, पण तुम्ही विचारा की मग काय करू तेवढं सांग. ठीक आहे ना, मार्क्स कमी पडले, 2 वर्ष अभ्यास केला नाही किंवा काहीतरी कारण असेल, आता सुधारण्यासाठी पुढचे 4 वर्ष आहेत. प्लेसमेंट नाही आहे, कॉलेज पण काय खास नाही आहे. असं कॉलेजला आपण ऍडमिशन घेतोय का घेत असेल तर आपले मार्क्स कमी आहेत. मग आपल्याला कॉलेज आहे ना, तर तुम्हाला जी आवडते ती ब्रँच घ्या आणि त्या ब्रँच मध्ये चांगलं करा. ऑटोमॅटिक कॅम्पस प्लेसमेंट झालं ठीक, नाही झालं तर ऑफ कॅम्पस करूया ना. कारण टॅलेंट स्किल गरजेचे आहेत. त्या तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये गेला तरी पण मिळत नाही आहेत, कारण सगळं शिक्षण तुम्हीच घ्यायचं आहे. बेस्ट कॉलेजेस कशासाठी पाहिजे? तिथल्या फॅसिलिटी पाहिजेत, तिथलं प्लेसमेंट आपल्याला पाहिजे म्हणून जायचं आहे, ना की तुम्हाला सगळ्या शिक्षकांनी शिकवलेलं समजणार आहे. आणि असं पण नाहीये की तुम्ही कुठली ब्रँच घ्यावी काय घ्या, तुम्ही ब्रँच कुठली घ्यायची ती ठरवा. 5 व्हिडिओ, हा एक व्हिडिओ आहेत. परत मी ब्रँच सिलेक्शन कसं करायचं याचा व्हिडिओ बनवतो. त्यामुळे कुणीही नाराज होऊ नये की माझे मार्क्स कमी पडलेत, मला ऍडमिशन मिळणार नाही, मी बीएससी ला जातो. ड्रॉप घेण्याचा पण विचार करू नका बाळांनो. कारण का, ड्रॉप घेतल्यानंतर माझ्याकडे इतके एक्झाम्पल्स आहेत की ज्यांचा स्कोर झाला नाही. हा, ड्रॉप कधी घ्यायचा हा आपण नंतर पाहूया. आता ऍडमिशन प्रोसेसला जाऊ. महिना, 1.5 महिना, 2 महिने चालेल. त्याच्यामध्ये कोणतं कॉलेज, कोणती ब्रँच मिळते ते पाहू आणि त्याच्यानंतर ठरवूया ना ड्रॉप घ्यायचा की नाही घ्यायचा. सर मग तुम्ही म्हणा सर माझे 1-2 महिने जातील. अहो 1-2 महिन्यात जर ठीकठाक कॉलेज आणि ब्रँच मिळाली तर कशाला ड्रॉप घेताय, वर्ष वाया घालवताय. परत तो अभ्यास, परत ते मार्क्स, परत ते क्वेश्चन मार्कच असेल ना किती मार्क्स पडतील, हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे ड्रॉपचा लगेच विचार घेऊ नका. आता आपण तुम्हाला हा सगळा डेटा देतोय, ऍडमिशन होणार नाही. आता का इथे बघा, लास्ट विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन साठी बाबा रजिस्ट्रेशन केलं होतं, कुठलं इंजिनिअरिंगचं आहे, इंगळे नाव आहे त्याचं. 1,79,631 रँक आहे. त्याचे पर्सेंटेज किती होते बघा, इथे आहेत 0.00435527. हे त्याची पर्सेंटाईल आहे. ही लास्टचं रजिस्ट्रेशन आहे, लास्ट मेरिट नुसार. म्हणजे काही झालं तुम्हाला ऍडमिशन मिळतंयच हो, कारण सगळी मुलं घेत नाहीत ऍडमिशन. सांगतोय ऐका, विनाकारण काय तर चुकीचे निर्णय घेताय. पैसे कमिशन 10-20 हजार रुपये लोक घ्यायलात. आता एका मलाच मुलाचा सकाळचा मेसेज आहे, सर 15,000 रुपये देऊन मी ऍडमिशन करण्यासाठी एक काउन्सिलरला भेटलोय, ते करून देतो म्हणतात. मार्क्स कमी आहेत. किती मार्क्स आहेत? 45%. अहो हे मार्क्स बघा ना, हे 0% आसपास आहेत. मिळतात ना ऍडमिशन. तुम्हाला कोण पण सांगेल तुम्हाला मी एक बेस्ट कॉलेज प्रायव्हेट मिळवून देतो, तिथं डोनेशन शिवाय मिळणार नाही. आणि डोनेशन द्यायचं नाहीये तर मेरिट नुसारच मिळणार आहे.
त्यामुळे कुणाचाही वशिला इथं चालत नाही. फसवी वगैरे असेल नंतर फसशीला. प्रोव्हिजनल ऍडमिशन एक मोठा स्कॅम असतो. खूपच कमी कॉलेज आहेत प्रामाणिक की तिथं प्रोव्हिजनल ऍडमिशन दिल्यानंतर त्यांना मेरिट नुसार देतील, की जी कॉलेजेस डोनेशन वगैरे घेत नाही. हार्डली 3-4 कॉलेज माझ्या फक्त माहितीत आहेत. खूप जुन्या चांगल्या समाज सुधारकांची कॉलेजेस आहेत ती, तिथं कुठलंही डोनेशन नसतं. ज्या मॅनेजमेंटच्या सीट आहेत त्या पण ते मेरिटनच देतात. पण अशी कॉलेज काय 3-4 कॉलेज माझ्या माहितीत आहेत. त्यामुळे विचार करूच नका, थांबा. ऍडमिशन्स मिळतात. मार्क्स कमी पडले असतील तर शांत राहा. जास्ती मार्क्स आहेत ज्यांचे 95च्या पुढे आहेत त्यांनी थोडंसं केअरफुली डिसिजन्स घ्यावे लागतात, कारण ब्रँच किंवा हे चुकलं तर मग आणि अडचण आहे. ठीक आहे, बघूया सगळे व्हिडिओ. तुम्हाला डेटा सगळा इथं मिळेल. व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, जावा जॉईन करा. सगळा डेटा फ्री ऑफ कॉस्ट मिळतोय तुम्हाला. उद्या तुम्हाला सगळ्या कट ऑफ देईन मी. ओके, चला, थँक्यू.